जय जवान जय किसान. आजच्या ठळक बातम्या. भाजप आघाडीला बहुमत शक्य. झारखंड विधानसभेबाबत मतदानानंतर कल चाचण्यांमधील अंदाज. नेटके व्यवस्थापन, मतदारांना सुविधा आणि 1,00,000 कर्मचाऱ्यांचे योगदान. सामूहिक आमरण उपोषणाच्या तयारीला लागा. मनोज जरांगे यांचे मराठा समाजाला आवाहन. सरकार स्थापन झाले की तारीख घोषित करणार. विधानसभा निवडणूक संपल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षणासाठी मैदानात उतरण्याचे आवाहन केले आहे. विधानसभा निवडणूक कालच संपली. आता हा मुद्दा आमच्यासाठी संपला आहे. मराठा समाजाने आता आपल्या सामूहिक आमरण उपोषणाच्या तयारीला लागावे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी आपल्या समाजाला निवडणूक डोक्यातून काढून टाकण्याचाही सल्ला दिला. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी बुधवारी एका टप्प्यात निवडणूक झाली. आता शनिवारी मतमोजणी होऊन राज्यात कोणाचे सरकार येणार हे स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षणासाठी मैदानात उतरण्याचे आवाहन केले आहे. पोटनिवडणुकीत उत्तर प्रदेशात पोलिसांवर दगडफेक. 4 राज्यातील 15 विधानसभा मतदारसंघात झाले मतदान. महिला मतदानाच्या टक्केवारीत वाढ. देवेंद्र फडणवीस यांचा दावा. पुन्हा महायुतीचे सरकार येण्याचे विश्वास. मुख्यमंत्री पदाबाबतही केले भाष्य. गौतम अदानी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये फसवणूक आणि लाचखोरीचा आरोप. दावा. सौर ऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना $250 मिलियन देण्याचे आश्वासन दिले. दिल्ली विधानसभा निवडणूक. आपची पहिली यादी जाहीर. 11 उमेदवारांची नावे जाहीर. भाजप काँग्रेसमधून आलेले 6 नेत्यांना तिकीट. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने उमेदवाराची पहिली यादी जाहीर केली आहे. यादीत 11 नावे आहेत. यामध्ये भाजप किंवा काँग्रेस सोडून आपमध्ये दाखल झालेले 6 नेते आहेत. ब्रह्मसिंह तंवर, बीबी त्यागी आणि अनिल झा यांनी नुकतेच भाजप सोडले आहेत. तर जुबेर चौधरी, वीरसिंग दिगन आणि सुमेश शौकीन यांनी काँग्रेसमधून आपमध्ये प्रवेश केला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ. नाना पटोले यांचा ठाम विश्वास. भाजपकडे कार्यकर्तेच उरले नसल्याचा दावा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. भाजप पैसा व दारू वाटून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा हा नोट जिहाद आहे की दारू जिहाद आहे? महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असे ते म्हणाले. रोज ताज्या आणि ठळक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान जय हिंद.